आम्ही मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं। जो जालना सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांनी स्वतःच्या पैशावर जो उभा केलेला आहे, तो कारखाना 2012-13 मध्ये अर्जुनरावजी खोतकर, पद्माकर मुळे आणि तापडिया या तिघांनी तो विकत घेतला आणि त्या विकत घेण्यामध्ये त्यांनी जो करार केला होता की बाबा आम्ही कामगाराचे पैसे देऊ, शेतकऱ्याचे पैसे देऊ, ते तर त्यांनी काही दिलेच नाही। परंतु कारखाना हा 12 वर्षापासून बंद ठेवला, त्यामुळे शेतकऱ्याचं जे मुख्य जे पीक होतं ते पीक गेलं आणि शेतकऱ्याचे संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहे। काय नेमकी तुमची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे आणि काय या कारखाना सुरू करण्याबाबत? मंत्र्याकडे आमची हीच मागणी आहे की बाबा जे आता 2024चं इलेक्शन झालं आणि जे कारखाना घेणारे जे मुख्य आमच्या जिल्ह्याचे अर्जुनराव खोतकरे यांना त्यांनी मंत्रिमंडळात घेऊ नये। याचं कारण असं आहे की जर त्यांना मंत्रिमंडळात जर घेतलं तर पुढं आमची जी ईडीची केस चालू आहे याच्यामध्ये ईडीवर त्यांचा दबाव येईल आणि हे प्रकरण जसं आता काल मी ऐकलंय की अजित दादाला 1000 कोटीच्या प्रॉपर्टीमध्ये क्लीन चिट मिळाली, तशी जर अर्जुनरावला जर क्लीन चिट मिळाली तर आमचा जो लढा चालू आहे मोडकळीस येईल आणि मोडून जाईल। कारखान्याची केस चालू आहे, तो ईडीनं जप्त केलाय। पुढच्या महिन्यामध्ये 12 तारखेला त्याचं ईडी स्वतःचं म्हणणं मांडणार आहे। त्या अगोदर मंत्रिमंडळामध्ये जर आमचा कारखाना घेणारे आमदार जर मंत्री झाले तर ते ईडीवर त्याचा प्रभाव आणि दबाव येऊ शकतो आणि शेतकऱ्यांना जो कारखाना पाहिजे तो उद्या मिळणार नाही अशी आमची भावना आहे। त्या हिशोबाने आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की बा तुम्ही यांना मंत्रिमंडळात घेऊ नका, आमच्या कारखान्याचा निकाल लागू द्या किंवा कारखाना हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शेतकऱ्यांना परत करावा। 2 तालुक्यातील शेतकरी हे त्यांना आणखी आशीर्वाद देतील। 2000 कामगार जे मेलेत, आमचे काही काम करून मेलेले, त्यांच्या कामगारांना पैसे द्या आणि कारखाना चालू करा, ही आमची त्यांना मागणी आहे। काय नाव आपलं? माझं नाव प्रल्हाद हेकाडे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।